न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। गावठी दारूच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा 516 लिटर दारूसह साहित्य जप्त। दारूबंदी कायद्याचं उल्लंघन महागात धनगरवाडीत 8 लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं धुळे जिल्ह्यातील धनगरवाडी शिवारातील तलाव परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत तब्बल 8,16,050 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिलाय। मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक बी.व्ही. हिप्परगेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धनगरवाडी शिवारातील तलावाकाठी सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकला। या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन तयार गावठी दारू तसेच इतर साहित्य आढळून आले। पथकानं घटनास्थळावरून 17,980 लिटर रसायन, 516 लिटर तयार गावठी दारू आणि दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे विविध साहित्य जप्त केले। जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची किंमत 8,16,050 रुपये इतकी असल्याचं विभागानं सांगितलंय। या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागानं महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत एकूण 33 गुन्हे दाखल केले असून संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे। अवैध मद्य निर्मिती व विक्री रोखण्यासाठी विभागाकडून सातत्यानं विशेष मोहीम राबवण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवायांमुळे बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। अवैध गावठी दारू निर्मितीमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।